त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे, ते त्यांच्या मार्गावरती गेलेले आहेत, ते भरकटलेले आहेत ऑलरेडी. त्यांना परत तुम्ही आणू शकत नाही हिंदुत्वाच्या जवळ, बाळासाहेबांच्या विचारांच्या जवळ. जर समजा आपण भाजप किंवा महायुतीचा विचार केला तर भाजपच्या बाबतीमध्ये हे वारंवार बोललं जातं की भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना संपवते. तुमचा काय अनुभव आहे भाजपसोबत मागील 2.5 वर्षामध्ये? यापूर्वी सुद्धा होते तुम्ही, पण आता तर डायरेक्टली तुमचे वडील पंतप्रधान आहेत. तुम्हीच पंतप्रधान, सॉरी मुख्यमंत्री. तुम्हीच जे प्रेस आहे, बाकी लोक जे आहेत हे म्हणत होते की लोकसभेमध्ये जे आहे हे 5-6 जागेवरतीच भारतीय जनता पार्टी यांना लढायला देईल. किती जागेवरती लढलो? 15 जागेवरती. आता पण लोक तेच म्हणत होते, विरोधक तेच बोलत होते की हे जे आहे ते नाही, 40-50 जागा ज्या आहेत ते मिळतील लढायला. आज किती जागा लढतोय? आज 85 जागेवरती लढतोय. तर मला वाटतं ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की कशा प्रकारे जे आहे, जेव्हा बरोबर होते तेव्हा चांगले होते, जेव्हा बरोबर नाही आता स्वतः सोडून गेले, आता तर वाईट झाले. पण तुमचा भाजपबद्दलचा अनुभव काय आहे? आता सांगितलं ना तुम्हाला मी, अजून किती खोलून सांगू? कारण भाजपसोबत जे मित्रपक्ष जातात त्यांना ते संपवतात, अशा पद्धतीचा यापूर्वीचा सुद्धा इतिहास आहे. तुम्हाला इतिहास आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती जी आहे की अनेक वर्षापासूनची युती आहे आणि ती अभेद्य युती होती आत्तापर्यंत. फक्त सत्तेच्या आणि खुर्चीच्या लालसेपोटी जी आहे ती युती तोडली तुम्ही, आणि लोकांनी ज्यांना मॅन्डेट दिलं होतं ते मॅन्डेट नाकारून जे आहे हे तुम्ही फक्त सत्तेसाठी, खुर्चीसाठी जे आहे काँग्रेसबरोबर गेलेत. ज्या काँग्रेसचा तिरस्कार जो आहे, विरोध जो आहे हा बाळासाहेबांनी नेहमी करत राहिले. माझ्या पक्षाचं जर काँग्रेसीकरण होत असेल तर माझा पक्ष बंद करून टाकेल, हे बाळासाहेबांचे शब्द आहेत. आज काय करताय तुम्ही? त्यांचेच पट्टे गळामध्ये घालून जे आहे त्यांचा प्रचार करताय तुम्ही. आणि जे काँग्रेसचे नेते सावरकरांबद्दल अपशब्द वापरतात, अशा लोकांच्या बरोबर जाऊन बसला तुम्ही फक्त आणि फक्त सत्तेसाठी. एकही शब्द जो आहे तो त्यांना ते बोलण्याची हिंमत नाही. राहुल गांधींना विचारण्याची हिंमत नाही की सावरकरांबद्दल तुम्ही असं का म्हणतात ते. आज पंतप्रधान मोदीजींनी पण त्यांना चॅलेंज केलं आहे की राहुल गांधीच्या तोंडून बाळासाहेबांच्याबद्दल एक शब्द तरी काढून दाखवा चांगला. तेवढी आहे का हिंमत? पण एकीकडे तुम्ही म्हणतात की बाळासाहेब म्हणाले होते की मला जर पुढे भविष्यात काँग्रेससोबत जावं लागलं तर माझं दुकान बंद करेन. पण बाळासाहेब कमळाबाईबद्दल सुद्धा बोलले होते की कमळाबाईला वरचढ होऊ देणार नाही. तुम्हाला असं वाटतंय की भाजप तुमच्यापेक्षा वरचढ आहे? बघा, इथे कोण वरचढ, कोण मोठा, कोण छोटा, या सगळ्या गोष्टी आम्ही बाजूला ठेवलेल्या आहेत. महायुतीचं सरकार पुन्हा आलं पाहिजे या राज्यामध्ये, त्याच्यासाठी आम्ही लढतोय. आणि आज जे चित्र आपण पाहत आहे की आज सन्मानपूर्वक वागणूक ही सगळ्यांना त्या ठिकाणी मिळते, म्हणून तर 85 जागा आम्ही लढतोय. अजित पवार यांना सरकारमध्ये घेतल्याने वारंवार सांगितलं जातं की लोकसभेत सुद्धा नुकसान झालं, विधानसभेला सुद्धा नुकसान होईल, असं तुम्हाला वाटतंय का? बिलकुल नाही. आज महायुती म्हणून आम्ही सगळे लोक लढतोय एकत्र, आणि तिन्ही पक्ष जे आहे, तिन्ही नेते चांगलं काम करत आहेत. चांगलं काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो या विधानसभेला आपल्याला मिळेल. वारंवार असं सांगितलं जात आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने 5 वर्षापूर्वी शिवसेना आणि भाजपने युती केली आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते महाविकास आघाडीमध्ये गेले. आता 2.5 वर्षानंतर पुन्हा एकदा, म्हणजे सुरुवातीचा काळ 2.5 वर्ष उद्धव ठाकरे यांचा, नंतरचा काळ 2.5 वर्षाचा तुमच्या वडिलांचा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. आता इलेक्शन नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा जो त्यांचा पक्ष यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची युती, मैत्री होईल का? संजयजी, त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे, ते त्यांच्या मार्गावरती गेलेले आहेत, ते भरकटलेले आहेत ऑलरेडी. त्यांना परत तुम्ही आणू शकत नाही हिंदुत्वाच्या जवळ, बाळासाहेबांच्या विचारांच्या जवळ. ते भरकटले. ते म्हणतात की तुम्ही काही गोष्टीच्या लोभापायी तुम्ही तिकडे गेला. कुठल्या गोष्टीच्या लोभापायी? त्यांचं लोकांना माहिती आहे संजयजी की फक्त खुर्चीसाठी युतीमध्ये तुम्ही एकत्र लढलात, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. आणि जेव्हा तुम्हाला आता कळालं की बाबा आता युती तोडू शकतो आणि खुर्ची जी आहे ती मिळू शकते काँग्रेसकडून, त्याच्यासाठी तुम्ही काँग्रेसकडे गेलात, काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली. हे जग जाहीर आहे. आम्ही तर बाळासाहेबांचे विचार ह्यांनी सोडले, हिंदुत्वाचे विचार ह्यांनी सोडले, त्याच्यामुळे आम्ही अस्तित्वात असलेल्या सत्तेपासून दूर गेलो, सत्तेच्या बाहेर गेलो, सत्तेला लात मारली आम्ही. पण तुमच्यासोबत महाशक्ती होती ना, म्हणून पुन्हा आलात ना. अरे बघा, या
पॉलिटिक्समध्ये जर आणि तरच्या गोष्टी नसतात आणि पॉलिटिक्समध्ये भविष्यवाणी कोणी काही करू शकत नाही. आम्हाला पटलं नाही म्हणून आम्ही निघून गेलो. कोणाला माहिती नव्हतं का काय होणार आहे पुढे करून.